प्रश्न क्रमांक पहिला, पंतप्रधान मोदींना कोणत्या देशाच्या संसदेकडून सर्वोच्च सन्मान मिळाला? तर त्याचं उत्तर आहे इस्रायल देशाच्या. प्रश्न 2, आरबीआयने देशातील दुसरे सुरक्षित डेटा सेंटर कुठे सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्यामध्ये. प्रश्न 3, राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया. ई बाईक दीदी योजना कुठे सुरू केली जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली येथे. प्रश्न 5, 2027 मध्ये एआय समिट कोणत्या देशात आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे स्वित्झर्लंड मध्ये. प्रश्न 6, भारतीय सैन्याने स्ट्रेला 10 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कुठे केली आहे? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान पोखरण इथे. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने बेरोजगार तरुणांना आधार देण्यासाठी बांगला युवा साथी योजना 2026 सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्य सरकारने. प्रश्न 8, कोणत्या देशाने लेनाकापावीर HIV इंजेक्शन लॉन्च केले आहे? तर त्याचं उत्तर आहे झिम्बाब्वे देशाने. प्रश्न 9, जपान देशाची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे टोकियो. प्रश्न 10 पाहूया. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये भारतातील कोणत्या राज्यात रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 11, कोणत्या राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या सुमारे 80 लाख कुटुंबांना मोफत अन्न किट पुरवण्याची योजना जाहीर केली? तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्य सरकारने. प्रश्न 12, राजस्थान राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे हरिभाऊ किसनराव बागडे. प्रश्न 13 पाहूया. सुंदरवन ही राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगालमध्ये. प्रश्न 14, नौदलातील जमिनीवरून हवेत मारा करणारे सय्यद 3G क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले? तर त्याचं उत्तर आहे इराण देशाने. प्रश्न 15, स्लाइस स्मॉल फायनान्स बँकेने कोणाची एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे राजन बजाज यांची. प्रश्न 16 पाहूया. ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी, रोजगार निर्मिती करण्यासाठी आणि स्थानिक उत्पन्न वाढवण्यासाठी कोणत्या राज्याने होमस्टे योजना 2026 सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्याने. प्रश्न 17, कोणत्या राज्यात पहिला ईशान्य तांदळाचा महोत्सव वारसा धान्य आयोजित केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे नागालँड राज्यामध्ये. प्रश्न 18, ओडिशा राज्याची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे भुवनेश्वर. प्रश्न 19 पाहूया. ग्लोबल एआय ब्रेन रेस रिपोर्ट 2026 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर त्याचं उत्तर आहे 6वा. प्रश्न 20, भारत व कोणत्या देशादरम्यान उत्तराखंड मध्ये धर्म गार्डियन हा संयुक्त लष्करी सराव सुरू झाला? तर त्याचं उत्तर आहे भारत व जपान या देशादरम्यान. प्रश्न 21, IBMच्या AI गव्हर्नमेंट इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन कुठे झाले आहे? तर त्याचं उत्तर आहे लखनौ येथे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.